तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राजकारण तापलंय। त्यातच विलिनीकरणावर राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठं विधान केले। दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं पाहिजे आणि पक्षाची सूत्र सुनेत्रा पवारांकडे दिली पाहिजे असं विधान आत्राम यांनी केलंय। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय नेता कोण होईल या सगळ्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। खरं तर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक वर्ष जे खरं तर नेते राहिले, अजित पवारांचे जवळचे राहिलेले आहे असे धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे। आम्हाला सगळ्यांना तेच वाटते की सुनेत्रताईकडेच आपण नेतृत्व पक्षाचं दिलं पाहिजे। आता राज्याचं नेतृत्व दिलेलं आहे आणि देशाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना केलं पाहिजे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्रित आमचे लोक राहतील। चर्चा जे सुरू आहे की सगळे बैठका झाले, हे झाले, आता ते मला काही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे। माझं मत एकच होतं, प्रामाणिक पहिल्यासुद्धा होतं, आजसुद्धा तेच आहे की आपण एकत्रित झालं तर आपला ताकद वाढेल। दोघे एकत्रित होऊन आपलं ताकद वाढवलं तर मला वाटते चित्र महानगरपालिकेमध्ये सुद्धा वेगळं राहिलं असतं। जिल्हा परिषदचं जे निवडणूक होत आहेत राज्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा चित्र वेगळं झालं असतं। परंतु आता हे कुठपर्यंत शक्य होईल, आता दादा नसल्यामुळे आता कसं काय पुढच्या गोष्टी होतील मला काही सांगता येत नाही। तरीसुद्धा आता वेळ आलेला आहे की कुठेतरी आपण एकत्रित झाला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पोलिसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।